नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, झुलन गोस्वामी यांना ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते? सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, ललिता बाबर यांना मानदेशी एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पी.टी. उषा ही राज्यसभेचे सदस्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हिमा दास यांचे टोपण नाव डिंग एक्सप्रेस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पी.टी. उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? पी.टी. उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पायोली एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला? 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक 2, नरेंद्र मोदी यांना 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 2022चे महाराष्ट्र केसरी कोण? 2022चे महाराष्ट्र केसरी कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, 2022चे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हे होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, श्री अंबादास दानवे हे महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, हिमाचल प्रदेश या राज्याची सीमा नेपाळ या देशाला संलग्न नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1, अँडीज पर्वत हा दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता? खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, स्कूनर या खेळामध्ये बनलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? तर ऑप्शन क्रमांक 1, कानपूर या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅश आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅशची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, सुवर्ण क्रांतीचा संबंध हा
मधुमक्षिका पालन यांच्याशी संबंध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खसदरीतून वाहणारी नदी होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा शिखर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे राज्य होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे यांच्यापासून भारतात दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीम नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 कांडला हे बंदर देशातील मुक्त व्यापारी बंदर होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी या मार्गातून जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पाळला जातो? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 29 ऑगस्ट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो? कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 30 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर हे राष्ट्रपती असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत या देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विहाराचे नाव काय आहे? पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विहाराचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युनिकॉर्न हे नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन ही होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक हे राजेंद्र मलोसे हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 36 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 रोजगार हमी योजना ही भारतामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भूतान या देशामध्ये पारो विमानतळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भ्रष्मूलक उद्रेक याने झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल या रोजी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. डॅश डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यातील आहे? हरणे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हरणे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मराठीतील पहिले ज्ञानपीठ मिळालेले साहित्य कोण आहे? मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले साहित्य कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वि स खांडेकर हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सध्या भारतामध्ये रेल्वे विभाग 18 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश शब्द म्हणतात. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 सिद्ध शब्द असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो? आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आगा खान कप हा हॉकी या खेळासाठी दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंडमध्ये इन्सुलिन तयार होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 दीपक केसरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगल प्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतात 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? भारतात 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा ही 1 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडी ओळखा. जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर राधाकृष्ण विखे पाटील आणि ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली एकनाथ शिंदे. तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली एकनाथ शिंदे ही अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 7, झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही. झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा पुरस्कार झुलन गोस्वामी यांना मिळालेला नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण. ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण. तर ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज हे ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू होय. प्रश्न क्रमांक 9, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली. भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली. तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली वाराणसी या मार्गाने धावली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे. महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई ते पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे. बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले होते. लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी या भाषेतून लोकमान्य टिळकांनी हे मराठा वृत्तपत्र सुरू केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे. भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश या देशाची सर्वात जास्त भूसीमा लाभलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते. राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते. तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष राज्यसभेच्या सभासदांची मुदत असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात मध्ये कशाच्या स्वरूपात आढळते. फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचामध्ये कशाच्या स्वरूपात आढळते. तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष हे मनोज सोनी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे. भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तुमसर तालुक्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती. भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्टोबर 1984 या वर्षी झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, कोणता घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारत चीन सेने दरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे. चीन भारत
सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर साळुंके यांनी लिहिले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 1891 या वर्षी प्रकाशित झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 24 जानेवारी 1950 या रोजी मान्यता दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली. भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 22 ऑगस्ट 1994 या वर्षी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू करण्यात आली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 7 जुलै 1910 या वर्षी मंडळाची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रिक्सचे मुख्यालय हे चीन या देशामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आदिवासी भागांमध्ये आंबील हिल हे एक डॅश डॅश आहे. आदिवासी भागांमध्ये आंबील हे एक डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 स्टार्टअप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे. स्टँड अप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उद्योगाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 2011 मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. एल निनो ह्या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय? एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 बाळ असा अर्थ होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या साथीत केला होता. कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या या साथीत केला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 1897 या साली प्लेगच्या या साथीत केला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले? तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1800 या वर्षी तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
1646 मीटर महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डॅशच्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डॅशच्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिटॅमिन बी चा अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शाश्वत म्हणजे काय? शाश्वत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गटात न बसणारा शब्द लिहा. गटात न बसणारा शब्द लिहा. तर ऑप्शन क्रमांक 3 रंगीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अज्ञार्थी प्रकारचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. केवढी रंगाची उधळ झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 रंग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च बिंदू गाठणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे? खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विटॅमिन सी हे पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे? खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पुटनिक 1 हे मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश. वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 घर्षण जास्त असते त्यामुळे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून दिसतो? तर ऑप्शन क्रमांक 3 76 वर्षांनी दिसतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोचीन हे ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये 206 हाडे असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रधानमंत्री हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो, हे गेल्या वर्षामधील अत्यंत महत्त्वपूर्ण पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत.